आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी। प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी 4 राऊंड फायर केले। गोळीबाराचा आवाज आला आणि त्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली आहे। गोळीबार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांच्या 12 पथकांकडून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। थेट घटनास्थळावरून ऋतिक गणकवार हे जोडले गेलेले आहेत। ऋतिक, जी गोळीबाराची घटना घडलेली होती त्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आलेला आहे। सध्याची नेमकी घटनास्थळावर काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरच थेट गोळीबारांनी हल्ला केलेला आहे। आपण बघतोय की रोहित शेट्टी टॉवर आहे हे जुहूमध्ये स्थित आहे आणि याच ठिकाणी रोहित शेट्टी जो आहे तो राहत असल्याची माहिती आहे। आणि या ठिकाणी जेव्हा काल रात्री घटना घडली त्यावेळेस देखील तो येथेच होता अशी देखील माहिती आहे। आपण समोर हे टॉवर बघतो आणि याच टॉवरवरती काल रात्री मध्यरात्री जी आहे ती उशिरानं गोळीबार करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की अज्ञात हल्लेखोर होते, त्यांनी गोळीबार करून या ठिकाणून ते फरार झालेले आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती काच बघतोय आणि काचेवरती एका गोळीचं निशाण जे आहे ते देखील बघू शकतो। ही काच जी आहे ती छेदून गोळी जी आहे ती आरपार झालेली आहे। घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये हे सुदैवानं आपल्याला म्हणावं लागेल। आपण बघतोय की काच या ठिकाणी आहे आणि काचेवरती आपण बघतो की गोळी जी आहे ती या ठिकाणी स्पष्टपणे दिसू शकते। जवळपास 4 राऊंड जे आहेत ते या ठिकाणी रात्री अज्ञातांनी या ठिकाणी फायर केलेला आहे। पोलिसांचा जो तपास आहे ते या ठिकाणी गुन्हे 9 शाखेकडे वर्ग करण्यात आलेला असून आपण बघतो की त्यांनी 12 पथकं जे आहेत ते यासाठी तपासासाठी तैनात करण्यात आलेले आहे। रोहित शेट्टी जो आहे तो या ठिकाणी रात्री आपल्या घरीच होता आणि असं तो असताना या ठिकाणी आपण बघतो की राऊंड जे आहेत ते फायर करण्यात आलेले आहे। नेमके हल्लेखोरांनी हे राऊंड जे आहेत ते का फायर केले याचा तपास आणि त्यांना शोधण्याचा तपास जो आहे तो पोलीस या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आपल्याला माहिती आहे की 4 या ठिकाणी मागे देखील जो सलमान खान आहे त्याच्या घरावरती देखील गोळीबार झाल्याची घटना घडलेली होती। त्यावेळेस लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलेलं होतं आणि आता रोहित शेट्टी याच्या घरावर देखील गोळीबार झालेला आहे। रोहित शेट्टी सध्या राकेश मारिया जे माजी पोलीस आयुक्त आहेत मुंबईचं त्यांच्यावरती सध्या मूवी जी आहे ती करत आहे। त्यांचं जे बायोपिक आहे त्याच्यावरती तो मूवी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशातच या ठिकाणी ही घटना झाल्याचा या ठिकाणी समोर आलेलं असून पोलीस जो आहे या प्रकरणीचा तपास करत असून नेमकं यामागे कोण आहे याचं शोधण्याचं काम सध्या करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पथकं जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले असून रोहित शेट्टीच्या घराबाहेर जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं काळजी घेण्यात येत आहे आणि पोलीस जो आहे तो आता हल्लेखोरांचा तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे ऋतिक, आणि या सगळ्या मागे नेमका कोण सूत्रधार आहे याचा उलगडा होणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।